अरे लावलं होतं परत काढलं. भाई अक्षय सांगितलं ना मी ओरडू नको म्हणून. हळूहळू हा. इकडे बोलवत आहे तुला. आनंद अश्रू येते. सो नमस्कार मित्रांनो, आज आहे 23 जून आणि तुम्हाला माहिती असेल 23 मेला माझ्या मामींचा ॲक्सिडेंट झाला. त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवण्यात आलं आणि तेव्हापासून तर आजपर्यंत 1 महिना पूर्ण झाला. अजूनही हॉस्पिटलच्या बेडवर आहे, क्रिटिकल कंडिशन आहे. बट त्यांचा वाढदिवस आम्ही 4 जूनला वाढदिवस होता त्यांचा आणि तेव्हा आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. मी तुम्हाला खरं सांगतो, बरेच वेळा मी प्रयत्न केला वाढदिवसाचा ब्लॉग टाकू. कारण आहे ना, एक छोटासा क्षण होता तो आमच्यासाठी, जो त्यांना आनंद देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी केला होता. कारण ते आमच्यासाठी खूप टफ दिवस होते. अजूनही टफ दिवस चालूच आहे. बट बरेच जण मला कमेंटमध्ये विचारायचे की दादा तू अजून बर्थडे ब्लॉग का नाही टाकला. तर त्याच्यामागं रिझन असं होतं की जेव्हा मी तो ब्लॉग एडिट करत होतो ना, तेव्हा मला ते बघून अक्षरशः खूप रडायला येत होतं. म्हणजे ती सिच्युएशन, जी माझी मामी तिचे स्वतःचे बर्थडे इतके आनंदाने, इतके मस्त सेलिब्रेट करायची. म्हणजे अजूनही जसं आपण लहानपणी करायचो ना, की सगळ्या मित्रांना बोलवायचो, फ्रेंड्सला बोलवायचो, तसं त्या मामी करायच्या. सगळ्या त्यांच्या फ्रेंड्स यायच्या, सगळ्यांना ते पूर्ण फॅमिली पण बोलवून घ्यायचे आणि सगळ्यांना घेऊन हॉटेलला मस्त पार्टी. ते बोलायचे मला सगळ्यांनी केक आणा, गिफ्ट आणा, मस्त आपण पार्टी करूया आणि सगळ्यांना ते नेहमी हॉटेलला ट्रीट द्यायचे. यावेळेसही त्यांच्या बर्थडेचा प्लॅन होता, त्यांना वॉटर पार्कला जायचं होतं. बट परिस्थिती वाईट झाली आणि आज त्यांचा बर्थडे आम्ही हॉस्पिटलमध्ये सेलिब्रेट केला. आज म्हणजे त्या दिवशी. सो आता मी कशी तरी हिंमत जुटवून, आज 1 महिना झाला. शेवट ह्या आठवणी राहणारच आहे आणि आज 1 महिना झाला आणि अजूनही त्यांना बोलायला जमत नाहीये. त्यांना म्हणजे ते बोलता येत नाहीये, क्रिटिकल आहे. चला आज तरी तो व्लॉग आपण टाकूया. सो मी त्यामुळे व्लॉग घेऊन आलो आहे. व्लॉग एकदम रॉ आहे, अनएडिटेड आहे. अनएडिटेड म्हणजे काही ठिकाणी फक्त त्यांचा फेस मी ब्लर केलेला आहे. सो प्लीज कन्सिडर करा. काही ठिकाणी ते दिसतात पण आहे. बट काही ठिकाणी मी ते ब्लर केलं आहे बिकॉज ऑफ सम मेडिकल प्रॉब्लेम्स. सो मी तुम्हाला ते फक्त एक की मामींची कंडिशन काय आहे. आज थोड्याफार स्टेबल आहेत, बट डॉक्टर बोलतात अजूनही त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. सो त्यामुळे मी पूर्णपणे दाखवू शकलो नाही आहे तुम्हाला. कारण ते बघताना मला पण एकदम कसं तरी होत होतं आणि त्यामुळे मी पूर्ण पण दाखवलं नाही. बट व्लॉगमध्ये नक्की बघा. त्यांच्या आनंदात तुम्ही पण सामील व्हा आणि नक्कीच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. सो चला व्लॉग स्टार्ट करूया. सो आज आहे मामींचा वाढदिवस, सगळ्यांना माहिती आहे आणि मी घ्यायला आलो आहे त्यांचा फेवरेट रेड वेल्वेट केक आणि हा एक आम्हाला आवडतो डार्क चॉकलेट. सो मी ते दोन्ही केक घेतले. त्यांची कंडिशन फार क्रिटिकल आहे, तरी पण हा एक छोटासा आमचा प्रयत्न त्यांना थोडंफार खुश करण्याचा. कारण 10-12 दिवस झाले आणि सगळे फक्त टेन्शनमध्येच आहे. तर आज काहीतरी वेगळं करण्याचा म्हटलं विचार होता आणि मामींचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी सर्व फॅमिली एकत्र आली. इथे हॉस्पिटल टीमने आम्हाला खूप सपोर्ट केला. डेकोरेशनसुद्धा हॉस्पिटल टीमने करून दिलं. सगळे एकदम उत्सुक होते मामींना बघण्यासाठी आणि आज ते आम्ही इथे मामींना बघायला सर्व एकत्र जमले त्यांचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. नेमकं लहान मुलाला अलाउड नाही म्हणून कोकोमुळे प्रियाला थांबावं लागत होतं, पण मावशी बोलली मी थांबते आणि मी वरती केक घेऊन आलो आणि प्रियाला वरती बोलवण्यासाठी सगळे प्लॅन करतायत. सो फायनली प्रिया आली. नेक्स्ट करते तू. ह्या हॉस्पिटलमध्ये एकालाच अलाउड आहे, पण बड्डेच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना स्पेशल एंट्री दिलेली. त्यामुळे त्यांना एका स्पेशल रूममध्ये आणणार आहे मामींना, जेणेकरून ते बड्डे सेलिब्रेट करता येईल. कारण अदर पेशंटला पण डिस्टर्ब नको व्हायला. सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतोय, लक्षात ठेवा की त्यांच्याजवळ जायचं नाही, लांबूनच सेलिब्रेट करायचा, गालाला लावायचं नाही केक बरं का, आणि त्यांना खाऊ पण नाही घालायचं आहे. मेन लक्षात ठेवा सगळ्यांनी. मामींना बड्डे सेलिब्रेट करायचं आम्ही जसं हॉस्पिटल टीमला सांगितलं, तर हॉस्पिटल टीमनी मस्त इथे बलून स्वतःच त्यांनीच करून दिलं. बलून सजवले, हॅपी बड्डे टॅग आम्हाला दिलं लावायला आणि फ्लावर्स ते बोलले की तुम्ही पण आणू नका, आम्ही पण ते लावत नाही कारण त्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस राहतात म्हणून. या सगळे लपा, सगळे ओ काका इकडे या. खूप मस्त डेकोरेशन केलंय. फुल नाही बोलले ते फक्त, कारण ते बोलले की पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून. हां, बलून फोडायचे नाही बरं का पोरांना. का बरं ते बाळाला नाही बोलले का? शिट.
हळूहळू हळूच घ्या. हां, इथे मी ब्लर करण्याचं रिझन असं आहे की जी दुसरी बाजू आहे फेसची ती पूर्ण स्टिचेस आणि पूर्ण वुंड आहे. त्यामुळं म्हणजे ॲक्च्युली तर ते स्टाफच बोलले की ती बाजू दाखवू नका. आणि कसं आपल्याला अजून ते दाखवायचं नव्हतं बिकॉज ऑफ सम मेडिकल इंजुरीज. काही कंडिशन्स अशा असतात ज्या दाखवल्या नाही तर बेटर राहतात. त्यामुळे मग तसं ठेवलं आहे मी ते. मामींचा वाढदिवस आहे आणि त्यांना समोर बघितल्यानंतर प्रत्येकजण आपापली भावना, आपापले दुःख सगळं मनात दाबून फक्त आणि फक्त त्यांना स्माईल करून बघत होतं. त्यांना फोटो काढण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा खूप वेळ, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ आणि फोटो काढत होते त्यांना बरं वाटावं म्हणून. बट तेही त्यांना खूप रडायला आलं. मामी रडू नका. तिथून मग तिकडे बघ सॅनिटायझर आहे का? रडू रडू नका पण ते मग रडतात. हो हो, मी रडू नका. ऐकलं का? आता करायचं आहे आपल्याला, फक्त टाइमपास आहे आपलं, बरं का? इकडे बोलवत आहे तुला. आनंद अश्रू येते. आम्हाला वरती येऊनच दिलं नाही. ते बोलले एक आता इथून आपण करू शकतो उचलायचं. वरती आईसूत सगळ्यांना अलाउड नव्हतं. म्हणजे आम्ही दोघं येत होतो, मामानं आम्ही पण नाही येऊ दिलं. सगळ्यांना असं भावनिक पाहून रडताना बघून त्यांनाही खूप रडायला येत होतं. आणि खूप आमच्यासाठी हा म्हणतात ना एकदम डीप इमोशनल क्षण होता. आम्ही गेलो की मावशी येईल वरती, कोकोला खालीच ठेवायला लावलं. तुमच्यासाठी सजवलंय हॉस्पिटल स्टाफने. तीन केक आणले तुमच्या आवडीचा फ्लेवर पण आहे त्यामध्ये. रेड कलर आणला का? हो, तो रेड वेलवेट त्यांना लय आवडतं ना. तिला रेडच आवडतो. कुठे या सगळ्यांनी असे. आणि हे घ्या. हो बसा इथं बसा सगळं. रडू नको त्या मामी समजलं का? ते त्यांना रडलं ना त्यांचं बीपी थोडं फ्लक्च्युएट होईल. त्याच्यामुळे नका सगळ्यांना रडू नका. तुम्ही पण रडत होता, जरा कंट्रोल करा. हे बड्डे विश लिहिण्यासाठी दिलं आहे आम्हाला. तू काय लिहिणार आहे का? इधर एक. हो तू लिही. नाही पाऊस चालू आणि स्केचमेंट पण हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना असे रंगीबेरंगी चिठ्ठ्या दिल्या. त्याच्यावरती आहे ना आपण मामींना विश लिहून द्यायची. काय इच्छा आहे तुम्हाला बड्डेला काय मिळो, तर ते तसं लिहून द्यायचं. आणि मग सगळ्यांनी त्याच्यावरती आपले आपले मेसेज लिहिले, जे आता सलोनी वाचून दाखवेल आपल्याला. बरी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ब्रह्मानंद गोसावी. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मामी. तुम्ही लवकर बऱ्या व्हावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे रश्मी मामी. तुमचा भाचा अप्पू. हॅपी बर्थडे माय डिअर मॉम. श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तू लवकर बरी होशील. भैया पांडुरंग माझ्या बाईला लवकर बरं कर. नाही माझ्या आईला स्वामी अजून जास्त आयुष्य देव. वाढदिवसाच्या ह्या दिवसाला ह्या दिवशी हीच शुभेच्छा. आकाश.
माझे विश तू अडकली अशी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही स्वामीकडे मागणी. हॅपी बर्थडे प्रिया. श्री गणेशाय नमः. लवकर लवकर बरे व्हा. विहीनबाई तुषार. आता आहे केक कटिंगचा टाइम. इंटेलिजंट लोक अजून एक केक आहे तो आता आलं. मी सगळ्या त्या साईडने काढतो. तुम्हाला केक आलावडी नाही त्यांना नाही खायचं ते सगळ्यांना खावायला लागले. हो हो घ्या मग घ्या. घ्या काका. आता मावशीला पाठवतो वरती. काय फोटो द्यायचा आहे. मॅम ते ह्या साईडनी करा ना ते. हां सेलिब्रेशन झाल्यानंतर प्रिया आणि वहिनी चालल्या आहे सर्व स्टाफला केक द्यायला. एक इथे द्यायचं आहे या वॉर्डमध्ये. आम्हाला त्यांनी परवानगी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एक वरती ICUला द्यायचं आहे जिथे मामी ॲडमिट आहेत. सो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की यांनी सगळ्यांनी आमचा मामींचा जो वाढदिवस आहे तो साजरा करण्यास आम्हाला हेल्प केली. करोनी तूर आहे मामाचं झालं आहे. कोकोलावरती एंट्री नव्हती म्हणून मावशी खाली होती. आता मावशी आल्यावरती आणि केक कट करायचा अजून एक नवीन. सो आता हां हॅपी बर्थडे टू यू. हां देऊ नका बस बस पडल ते खाली. हां बस पहिल्यांदा सगळ्यांनी खाल्लं. ए कोका काय तू रडला खूप. कोकांग तू रडला खूप. केक खातोय तू. कॅडबरी खातो. खा खा. काय का बरं रडत होती तू एवढी. तर मामीला रडत म्हणजे असं एकदम मामींना हसतं खेळतं बघण्याची सवय आणि म्हणजे असं बेडवर बघून खूपच असं ते कंट्रोलच नाही झालं मला. तोंड पूर्ण ओपन नाही होते पूर्ण इकडं आणि तोंड पूर्ण ओपन नाही होत पण नव्हतं बरोबर. त्याच्यामुळे. जाऊ दे पण भारी वाटलं ना. सगळं मस्त केलं. चांगलं वाटलं पण त्यांना ना म्हणजे त्यांना लई इच्छा राहते. बर्थडे ना खूप मोठा करायचा होता असं. खूप आवडतं बर्थडे सेलिब्रेट करायला आणि सगळ्यांना पाहिलं रे ना त्यांना सुद्धा रडायला कंट्रोलच नाही झालं. ही सुद्धा ते मला कंट्रोलच झालं नाही म्हणजे सगळे मला बोलतात रडू नको रडू. कारण ते बोलले होते ह्या वर्षी मला बर्थडे छान करायचा. ही कंडिशन बघू आता लवकरच बऱ्या होतील. मामी सगळ्यांच्या प्रार्थना कामात आल्या. थँक्यू सो मच. तुम्ही खूप प्रार्थना केल्या सगळ्यांनी आहे ना. मामींना हॅपी बर्थडे कमेंटमध्ये करा. आणि खरं सांगतो खूप खूप धन्यवाद. तुमचा आशीर्वाद खरंच खूप फायदा झाला. मामींना नाही खाऊ घालता आलं तर आजींना खाऊ घालती मावशी. इकडं सगळे तुटून पडले. शुभास आता आजचा केक माझा.
हा हा आता काय असं थोडी नाही नाही हे असं थोडी नाही नाही त्यांनी त्यांनी ऐकलं ना आता मग असं थोडी ए त्याला पाय बर का भैया